हरियाणा आणि जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकांचे निकाल आपण पाहतोय आणि हरियाणाच्या कलांच्या आकड्यांमध्ये पुन्हा एकदा बदल होताना दिसतंय। भाजप जेमतेम बहुमताच्या आकड्यापर्यंत पोहोचताना दिसतंय। हरियाणामध्ये भाजप 47 जागांवर आघाडीवर आहे तर काँग्रेस 36 जागांवर आघाडीवर आहे। कलांनुसार हरियाणामध्ये 5 अपक्ष आघाडीवर आहेत आणि या 5 अपक्षांपैकी 3 हे भाजपचे बंडखोर अपक्ष आहेत। त्या पार्श्वभूमीवर थोडी वाट पहा, काँग्रेसचं सरकार स्थापन होईल असा विश्वास भूपेंद्र हुडा यांनी व्यक्त केलाय। तर हरियाणा आणि जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेसच सरकार स्थापन करेल असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केलेला आहे। त्यामुळे कलांमध्ये पुन्हा एकदा आपल्याला बदल होताना दिसतोय। सध्या भाजप 49 जागांवर आघाडीवर आहे तर काँग्रेस 35 जागांवर आघाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। 46 चा मॅजिक फिगरचा आकडा आहे हरियाणामध्ये आणि त्यामध्ये भाजप 49 जागांनी आघाडीवर आहे, म्हणजे बहुमताचा आकडा तर पार केलेला आहे। पण या कलांमध्ये अजूनही बदल होण्याची शक्यता वर्तवली जाते, कारण का हे कल आहेत, अजूनही पूर्णतः निकाल हाती आलेला नाही। काही वेळापूर्वी जिकडे काँग्रेसनं जोरदार मुसंडी मारलेली होती, भाजपचा विजयरथ रोखलेला होता, आता चित्र पूर्णतः पालटलेलं आहे। भाजप 49 जागांवर आघाडीवर आहे तर काँग्रेस 35 जागांवर आघाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। तर मागच्या 2 निवडणुकांमध्ये नेमका काय निकाल लागला होता आणि सध्या जे कल हाती येत आहेत त्याचा तुलनात्मक अभ्यास सध्या आपण करूया। 2014 आणि 2019 मध्ये भाजपनं सरकार स्थापन केलेलं होतं। 2024 मध्ये कलानुसार सध्या भाजप 49 जागांवर आघाडीवर आहे। 2015 मध्ये 25 जागा भाजपनं जिंकलेल्या होत्या तर 2008 मध्ये 10 जागा जिंकलेल्या होत्या। काँग्रेसनं 2015 मध्ये 12 जागा जिंकलेल्या होत्या तर त्याआधी 17 जागा। जेकेएनएफनं याआधी 15 जागा 2015 मध्ये जिंकलेल्या होत्या तर 2008 मध्ये 28 जागा जिंकलेल्या होत्या। पीडीपीनं काश्मीरमध्ये 28 तर 2008 मध्ये 21 जागा जिंकलेल्या होत्या। थोडी वाट पहा, काँग्रेसचं सरकार हरियाणामध्ये स्थापन होईल असा विश्वास व्यक्त केलेला आहे भूपेंद्र हुडा यांनी। भूपेंद्र हुडा हे हरियाणाचे काँग्रेसमधले एक अत्यंत प्रमुख नेते, पाहायला गेलं तर मुख्यमंत्री पदाचे दावेदार सुद्धा त्यांना मानलं जातं। त्यांच्या चेहऱ्याकडे बघून जाट मतं आपल्याला मिळतील असा विश्वास काँग्रेसला वाटत होता या विधानसभा निवडणुकीला सामोरं जाताना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।